दुसऱ्यावर दगड मारणं सोपी गोष्ट आहे, ती मर्दुमकी नाही, तो पराक्रम नाही. उलट स्वतःचा दोष काढून टाकणं ही खरी मर्दुमकी आहे. आपण आपला वेळ दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी घालवू नये, तर आपण आपला वेळ आपले हृदय साफ करण्यासाठी घालवावा. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू मंदिरात गेला आणि त्याच्याकडे भरपूर लोक आले, पुष्कळ लोक येशूभोवती गोळा झाले आणि येशू त्यांना शिकवू लागला. आणि येशू लोकांना शिकवत असताना शास्त्री व फरीसी लोकांनी एका बाईला तिकडे आणलं आणि ते बाईला मध्ये उभं केलं आणि शास्त्री फरीसी येशूला म्हणाले की ही बाई व्यभिचार करताना पकडलेली आहे. मोशेने आम्हाला अशी आज्ञा दिलेली आहे की अशांना दगड मार करावा. तर तुम्ही काय म्हणता, तुमचं काय मत आहे? असं त्यांनी का विचारलं? कारण येशूला बोलण्यात धरावं, येशूवर काही दोष लावावा म्हणून ते वाट बघत होते. येशू बोलताना चुकेल, काहीतरी भलतंच बोलेल आणि आम्हाला निमित्त मिळेल, आम्ही याच्यावर दोष ठेवू शकू, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला, त्याची परीक्षा घेण्याकरता. आणि येशूने काय केलं? येशू लगेच ओणवला आणि ओणवून तो जमिनीवर बोटाने काहीतरी लिहू लागला. आणि येशू जेव्हा बोटाने काहीतरी लिहू लागला तेव्हा ते त्याला एकसारखे विचारायला लागले, सांग ना, सांग ना, सांग ना, काय करायचं? येशू उठला आणि येशू म्हणाला, तुम्हापैकी जो निष्पाप असेल त्याने तिच्यावर पहिला दगड टाकावा. असं बोलून पुन्हा येशू ओणवला आणि तो लिहू लागला. तेव्हा ते जे लोक होते ते सगळे निघून गेले आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात म्हातारा माणूस निघून गेला. सगळ्यात म्हातारे जे होते ते पहिले निघून गेले, मग तरुण माणसं निघून गेली. येशू थोड्या वेळाने उठला आणि बघतो तर कोण नाही आहे, फक्त ती स्त्री तिकडे आहे. येशूने त्या स्त्रीला विचारलं, तुला दोष लावणारे कुठे गेले? त्यांनी तुला शिक्षा ठरवली नाही का, दंड ठरवला नाही का? आणि ती बाई म्हणाली, नाही प्रभूजी, कोणीच मला दंड ठरवला नाही. मग येशू तिला म्हणाला, जा, मीही तुला दंड ठरवत नाही, यापुढे पाप करू नकोस. हालेलुया. या उतार्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे आणि आपण देवाच्या राज्याची काही रहस्य आता शिकणार आहोत. पहिलं रहस्य असं, येशूला प्रतिसाद कोणी दिला? येशूच्या मागे कोण गेले? नीट कान देऊ नये का? गरीब लोक, गरजू लोक, आजारी लोक, समाजाने धिक्कारलेले, समाजाने वाईट टाकलेले, पददलित, अशिक्षित, अडाणी, निरक्षर असे लोक येशूकडे पहिले येतात. अशा लोकांचे लोंडेचे लोंडे येशूच्या मागे येतात. आणि मग मुख्यतः विरोध कोण करतं? जे धर्मगुरू आहेत, ज्यांना समाजामध्ये मान आहे पण चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही आहे, ज्यांच्या तोंडात देवाची वचनं नाही आहेत, अशा माणसांना देवाच्या कार्याविषयी जेलसी वाटते, हेवा वाटतो, मत्सर वाटतो आणि असे लोक ह्या कार्याला विरोध करतात. दुसरी गोष्ट, दुसरं सत्य की येशूने ज्या माणसांना सांगितलं की तुमच्यापैकी कोण निष्पाप असेल तर, देवाने मोशेच्या द्वारे यहुदी लोकांना अधिकार दिला होता पापी लोकांना मारण्याचा. पण देवाने काय सांगितलं होतं? तुम्ही पहिल्यांदा पाप टाळा. जे पाप टाळतील त्यांनाच पाप्यांना शिक्षा करायचा अधिकार आहे. तुम्ही स्वतः पाप करता आणि पापी लोकांना दगडमार करणार, हे कसं काय? तुम्ही जर पाप करत नसाल तरच पापी लोकांना तुम्ही शिक्षा करू शकता. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने असं सांगितलं नाही की दगड मारू नका, कारण देवाने स्वतः सांगितलं होतं की पापी माणसाला दगड मारा. म्हणून येशू असं बोलला नाही दगड मारू नका. येशूने दगड जरूर मारा, पण दगड मारण्याचा अधिकार देवाने कोणाला दिलेला आहे? जो स्वतः पाप करत नाही त्याला. तिकडे एक पण असा निष्पाप नव्हता, पाप रहित असा एक पण नव्हता आणि म्हणून सगळे निघून गेले. देवाच्या राज्यातले दुसरं रहस्य आपण शिकत आहोत की आपण सगळे पापी आहोत आणि मग आपल्याला दुसऱ्या पापी माणसाला दोष द्यायचा काय अधिकार आहे? दुसऱ्यांची टीका करायचा काय अधिकार आहे? दुसऱ्यांची निंदा करायचा काय अधिकार आहे? ही अशी ती तशी, ही अशी ती तशी, हा असा तो तसा. जीभ वर खाली जाते, जिभेला हाण नाही की नाही?
दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी BA ची डिग्री घ्यायची गरज नाही. BA ची डिग्री न घेता आपण दुसऱ्यांचे दोष शोधू शकतो. ही ताकद सगळ्यांकडे आहे. हा दुर्गुण सगळ्यांकडे आहे. जी वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. माझी शेजारणी ना एवढं कशाला, किती बायकांना जर मोकळं सोडलं तर नवऱ्याच्या विरुद्ध बोलतील. हा ना सैतान, नुसता सैतान. कोण? माझा नवरा. असं दुसऱ्यांचे दोष काढणं, कुणाचे तरी दोष काढणं आपल्या काढल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि येशूने काय सांगितलं? तुम्ही निष्पाप नाही आहात, तुम्ही दगड कसा मारणार? असं येशू बोलू शकला असतं, पण बायबलचे वचन असं आहे, जो निष्पाप असेल त्याने प्रथम दगड मार करावा. देवाने सांगितलं दगड मार करायला, तुम्ही करू शकता, पण देवाने हे पण सांगितलं तुम्ही निष्पाप राहा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तिसरं रहस्य देवाच्या राज्यातलं, पहिला माणूस कोणता गेला? सगळ्यात म्हातारा माणूस. का गेला? त्याची पाप जास्त होती. आपली पाप कधी वाढतात? जसं आपलं वय वाढतं ना तशी आपली पाप वाढतात. एक माणूस जर 60 वर्षाचा असेल तर त्याने आयुष्यामध्ये 60 लाख पाप केली असतील. एक माणूस जर 40 वर्षाचा असेल तर त्याने आयुष्यात 40 लाख पाप केली असतील. एक माणूस जर तरुण 25 वर्षाचा, त्याने फक्त 25 लाख पाप केलेली आहेत. मग सगळ्यात जास्त पश्चाताप कोणी केला पाहिजे? सगळ्यात म्हाताऱ्या माणसाने, कारण त्याच्या पापाचा डोंगर झालेला आहे. बरोबर? एवढा मुलगा आहे, आता माझ्यासमोर एवढा मुलगा आहे 5 वर्षाचा, त्याने बिचाराने केवढी पापं केली असतील? कमी केली आहेत पापं. कुणाला असं वाटू नये की लहान मुलं पापं करत नाहीत, म्हणून मी एक उदाहरण देतो. एक बाई आपल्या मुलाला खाऊ देते आणि सांगते की हा तू घे, थोडासा ताईला ठेव, बहिणीसाठी ठेव. हा बेटा जातो एकटा खातो, आणि मग त्याची बहीण आली की आई विचारते तुला त्याने खाऊ दिला का? ती म्हणते नाही. मग ती जाते भावाला विचारायला, अरे संजू माझा खाऊ कुठे आहे? खाऊ? कसला खाऊ? अरे तुला आईने दिलं होतं ना? नाही नाही, मी काय खाऊ खाल्ला नाही, मी काही खाऊ खाल्ला नाही. एवढासा मुलगा खोटं बोलतो. त्याच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने मोठं पाप आहे. एवढासा मुलगा, आईने मला खाऊ दिलाच नाही. लहान मुलं पण पाप करतात. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जसं आपलं वय वाढत जातं तशी आपली पाप वाढत जातात. आपल्या पापांचा डोंगर होतो. म्हणून तुम्ही पुष्कळ लोक म्हणता ना, आम्हाला भरपूर आयुष्य पाहिजे, पण सांभाळा. रोज जर पाप साफ करत असाल, देवाकडे क्षमा मागत असाल तरच दीर्घकाळ जगा. रोज जर पापांची क्षमा मागत नसाल तर दीर्घकाळ जगल्यामुळे नुकसान होणार, फायदा होणार नाही, कारण पापाचा डोंगर वाढेल. आणि पुढचं सत्य बघा, चौथं सत्य जे आपण शिकत आहोत. येशूने त्या बाईला सांगितलं, मी तुला दंड ठरवत नाही, मी तुला शिक्षा करत नाही, जा, मीही तुला दंड करत नाही. का असं सांगितलं? येशूला शिक्षा करायचा अधिकार आहे, कारण तो निष्पाप आहे. त्याने पाप केलेलं नाहीये. तो सुद्धा यहुदी आहे, त्याला सुद्धा मोशेचा करार लागू आहे. तो सांगू शकत होता की मी तुला शिक्षा करतो, कारण मी निष्पाप आहे, मला अधिकार आहे. पण प्रभू येशू माणसांचं तारण करण्यासाठी जगात आला होता, न्याय करण्यासाठी नाही. तो जगात माणसांना शिक्षा करण्यासाठी आला नव्हता. तो जगाचा तारणारा म्हणून आला होता, न्यायाधीश म्हणून नाही. तो दुसऱ्यांदा येणार आहे न्यायाधीश म्हणून. हालेलुया. त्याच्या दुसऱ्या आगमनाची आपण वाट पाहत आहोत. तो आकाशात अवतरेल, देवदूतांच्या लवाजम्यासहित, वाद्यवृंदासहित तो आकाशात येईल, दिव्यदूतांसहित. तो न्यायासनावर बसेल, पृथ्वीवरची सगळी राष्ट्र जमवली जातील आणि तो संपूर्ण पृथ्वीचा न्याय करणार आहे. तेव्हा तो न्यायाधीश असेल. पण आता तो जो आला होता 2000 वर्षापूर्वी, तो जगाचा तारणारा म्हणून आलेला आहे, न्यायाधीश म्हणून नाही. एकालाही त्याने शिक्षा केली नाही, एकाला सुद्धा शिक्षा केली नाही, कारण तो तारणारा म्हणून आला होता. कुणी प्रश्न विचारेल, तो जर देव आहे तर पाप्यांना त्याने शिक्षा नाही केली, कारण तो
पाप्यांना शिक्षा करण्यासाठी आला नव्हता, तर पाप्यांना वाचवण्यासाठी आला होता. आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल आणि न्यायासनावर बसेल, तेव्हा तो उजवीकडच्यांना स्वर्गात पाठवेल आणि डावीकडच्यांना नरकात पाठवेल. जो पापी आहे त्याला शिक्षा करेल आणि ज्याची पाप धुतली गेलेली आहेत त्यांना तो स्वर्गात पाठवेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसऱ्यांदा येशू न्यायाधीश म्हणून येत आहे, पण पहिल्यांदा तो आला होता तारणारा म्हणून त्याने कुणालाही शिक्षा केलेली नाही आहे. या बाईला त्याने शिक्षा केली नाहीये, कारण तो शिक्षा करण्यासाठी आला नव्हता. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या उतारामधील मुख्य संदेश काय आहे? मुख्य संदेश हाच आहे की आपण आपला वेळ दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी घालवू नये. आपण आपला वेळ दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी घालवू नये, तर आपण आपला वेळ आपलं हृदय साफ करण्यासाठी घालवावा, आपलं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी घालवावा, आपल्या जीवनातली पाप धुवून काढण्यासाठी घालवावा, आपण चांगलं होण्यासाठी आपला वेळ घालवावा, आपल्या वाईट सवयी काढून टाकण्यासाठी आपण आपला वेळ घालवावा. आपल्याला शिवी मारायची सवय असेल ती काढली पाहिजे, लाच घ्यायची सवय असेल काढली पाहिजे, दुसऱ्यांना ठोसे मारायची सवय असेल तर ती काढली पाहिजे, रागवायची सवय असेल काढली पाहिजे सवय. सगळ्या वाईट सवयी काढल्या पाहिजेत. आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी वेळ घालवा, त्यासाठी मेहनत करा, पण दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी मेहनत करू नका. दुसऱ्यांचे दोष काढल्याने देव तुम्हाला कधीच बक्षीस देणार नाही. जो दुसऱ्यांचे दोष काढतो आणि दुसऱ्यांना शिक्षा करतो, त्याच्यावर देवाचा क्रोध स्वर्गातून भडकतो, देवाचा कोप त्याच्यावर होतो. त्याला आजार येतात, दुःख येतात, तो अडखळतो, पडतो, त्याची वाट लागते. सांभाळा. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर जीभ वर खाली करत असाल आणि ही अशी ती तशी तो तसा करत असाल, देवाचा राग भडकेल. तुमच्या कुटुंबाची वाताहात होईल. तुमचीच नाही, कुटुंबाची वाताहात होईल. कुटुंब उद्ध्वस्त होईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्यांचे दोष कधीच काढू नका. त्यापेक्षा आपला वेळ आपली वाईट सवय काढून टाकण्यासाठी घालवा. मी कॉलेजला शिकवत होतो आणि मला एक सवय होती, दरवर्षी मी मुलांना वर्षाच्या शेवटी सांगायचो की माझ्यात काही दोष असतील ते मला सांगा. आणि मुलं मला सांगायचे, सर तुमचे हे विकनेसेस आहेत आणि हे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. माझे स्ट्रॉंग पॉइंट्स मुलं सांगायची, माझे विकनेसेस सांगायचे. आणि मला आठवतं माझे काही विकनेसेस होते. त्या दिवसापासून मी त्या विकनेसेसवर, त्या माझ्या दुर्गुणावर मात करायचो. एक मला वाईट सवय होती, मी वर्गात शिकवत असताना एखादा मुलगा किंवा मुलगी बोलत असेल तर मी काय करायचो, खडूचा तुकडा करायचो आणि खडूचा तुकडा फेकून द्यायचो त्या मुलावर किंवा मुलीवर. आणि मुलांनी सांगितलं, सर ही तुम्हाला वाईट सवय आहे, तुम्ही नाही मुलगा बघत नाही मुलगी बघत आणि सरळ खडू फेकता. तुम्हाला मजा वाटते पण आम्हाला लाज वाटते. तुम्हाला मजा वाटते पण आम्हाला लाज वाटते. ही वाईट सवय आहे. मग मी काढून टाकली, बंद करून टाकलं. दुसरी मला वाईट सवय होती, फार वाईट सवय. मला माझ्या आवाजाचा फार गर्व होता. मला असं वाटायचं मी 5000 लोकांसमोर विदाऊट माईक बोलू शकतो, असं मला वाटायचं. मला फार गर्व होता. आणि मग मी मुद्दाम जोराने बोलायचो आणि मी विचारायचो मागे आवाज येतो का. मुलं सांगायची बस 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 बस. पुढची मुलं तर कानावर हातच ठेवायची, सर थांबा ना, आम्हाला सहन होत नाही. तेवढा मला चेव चढायचा. मी अजून जोराने बोलायचो आणि त्याची शिक्षा मला झाली. शिक्षा काय झाली, माझा आवाज फाटला. मला तिसरी वाईट सवय होती, मी हजेरी घेण्यासाठी पेन घ्यायचो मुलांचा आणि पेन विसरून जायचो, तिथेच ठेवायचो, कधी माझ्या बरोबर न्यायचो. मुलांनी सांगितलं, सर आमचे कितीतरी पेन तुम्ही घेऊन गेलात. मी म्हणालो मी विसरून घेऊन गेलो, मला आठवण नाही राहत मी घेऊन गेलो, पण आतापासून मी पेन घेणार नाही असा. फळ्यावरती माझे 10-15 दुर्गुण आणि 10-15 सद्गुण दरवर्षी वर्षाच्या शेवटीला मी घ्यायचो. त्याच्यामुळे मला सुधारायला चान्स मिळाला. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी वेळ घालवावा,
दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी नाही. हा मोठा आध्यात्मिक धडा येशू आपल्याला या उतार्यात देत आहे. दुसऱ्यावर दगड मारणं सोपी गोष्ट आहे, ती मर्दुमकी नाही, तो पराक्रम नाही. उलट स्वतःचा दोष काढून टाकणं ही खरी मर्दुमकी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी वेळ घालवला पाहिजे, दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांचे दोष काढतो तेव्हा देवाचा क्रोध आपल्यावर भडकतो, देवाचा संताप आपल्यावर भडकतो आणि आपल्या जीवनावर शाप येतात. दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण स्वतःला शुद्ध करूया, वाईट सवयी काढूया आणि अधिक चांगले बनूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता तुमचे डोळे मिटा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवो. धन्यवाद.